गाईन गीत सुरेल नवे, जे रसिकांचे मन रिझवे. संगीताने जग भरले, स्वप्न स्वरांचे उलगडले. नाचले रंगले दंगले गुंगले, तन मन गुणगुणले. सारे ग म प आयडिया, सारे ग म प. नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामाप लिटल चॅम्प्स मध्ये. आज सोमवारचा दिवस म्हणजे ज्युनियर चॅम्प्सचा दिवस नाही. आजपासून दर सोमवार आणि मंगळवार हा ज्युनियर आणि सिनियर चॅम्प्सचा दिवस असणार आहे. कारण आजपासून सुरुवात होतीये आयडिया सारेगामाप लिटल चॅम्प्सच्या उपांत्य फेरीला. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्पर्धकांसाठी. आयडिया सारेगमपचा गेला आठवडा होता उपांत्यपूर्व फेरीचा शेवटचा आठवडा. मान्यवर परीक्षक म्हणून लाभले होते विख्यात शास्त्रीय गायक सत्यशील देशपांडे. सोमवारचा भाग संस्मरणीय ठरला विख्यात गायिका आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गाण्यांमुळे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या ज्युनियर चॅम्प्सनी आशा भोसले यांना दिली एक अनोखी सूरमयी भेट. सोमवारच्या भागांती शरयू दाते आणि रेवती तानवडे यांना स्पर्धेला निरोप द्यावा लागला. सिनियर चॅम्प्सचा मंगळवारही रोमहर्षक ठरला. थीम होती सतार या वाद्यावर आधारित गीतं. उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क करण्यासाठी प्रत्येकानंच केले शर्थीचे प्रयत्न. भागाच्या शेवटी आशिष कुलकर्णी, श्रद्धा जोशी आणि ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांना गुणांच्या थोड्या फरकानं स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला. उपांत्य फेरीतल्या आजच्या स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. आतापर्यंत ज्युनियर आणि सिनियर चॅम्प्सची स्पर्धा वेगळी वेगळी घेतली गेली. सोमवारी ज्युनियर चॅम्प्स आणि मंगळवारी सिनियर चॅम्प्स. पण उपांत्य फेरीमध्ये मात्र आता हे दोन्ही चॅम्प्स ज्युनियर आणि सिनियर एकमेकांबरोबर ही स्पर्धा पुढे नेणार आहेत. एकमेकांना टफ फाईट देणार आहेत. आतापर्यंत आमच्या परीक्षकांची खरोखरच परीक्षा घेतली गेली. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 50 लिटल चॅम्प्समध्ये खरोखर एवढं टॅलेंट भरलेलं होतं की नेमकं कुणाला पुढे न्यायचं आणि कोणत्या स्पर्धकांना बाहेर काढायचं हा खूपच टफ डिसिजन झाला होता. पण नियमाचं पालन केलं गेलं. आणखीन अगदी कमी फरकाने सुद्धा जे स्पर्धक मागे होते त्यांना ह्या स्पर्धेबाहेर जावं लागलं. पण एकंदरीत सगळा विचार केल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटलं की फक्त थोड्याशा मार्कांच्या फरकामुळे एखाद्या अतिशय गुणवान स्पर्धकाची जर संधी हुकली तर हे बरोबर असेल का? त्यामुळे बाहेर गेलेल्या स्पर्धकांचे मार्क पुन्हा एकदा बघितले गेले. प्राथमिक फेरी आणखीन उपांत्यपूर्व फेरी ह्या दोन्हीचे मिळून सर्वात जास्ती मार्क ज्या दोन स्पर्धकांचे होते त्या दोन स्पर्धकांना ह्या स्पर्धेत पुन्हा आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याबरोबर 16 अतिशय गुणवान लिटल चॅम्प्स आहेत जे उपांत्यपूर्व फेरी जिंकून आलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर 2 वाईल्ड कार्ड एंट्रीजवाले आपले लिटल चॅम्प्स आहेत. जोरदार टाळ्यांनी सगळ्या 18 सेमीफायनलिस्टचं स्वागत करूया. त्या 18 पैकी 6 लिटल चॅम्प्स आज आपल्याबरोबर आहेत. जोरदार टाळ्यांनी या चॅम्पियन्सचं स्वागत करूया आपण. नमस्कार, मी रोहित राऊत लातूरवरून. हाय, मी मोहित कारले पुण्याहून आलो. नमस्कार, मी ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे, मी अकोल्याहून आली आहे. हाय, मी नेहा करमलकर गोव्याहून आली आहे. हाय, मी उदार शंपाय अलिबागहून आली. नमस्कार, मी आर्या आंबेकर, मी पुण्याहून आली आहे. ह्या सगळ्या स्पर्धकांना इथपर्यंत आणणारे आपले लाडके परीक्षक A4 अवधूत गुप्ते, B4 वैशाली सामंत. आणि आता आजच्या आपल्या मान्यवर परीक्षक जयपूर अत्रौली घराण्याच्या जगविख्यात गायिका श्रुती सडवलीकर. नमस्कार श्रुतीताई, खूप खूप स्वागत सर्वात आधी तुमचं इथे. आणि लिटल चॅम्प्स तुम्ही बघितलेलं असेलच टेलिव्हिजनवर. आमच्या या लिटल चॅम्प्सबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की आपल्या आतल्या गुणांचा आणि आपल्या माणूस म्हणून जीवन मूल्यांचा विकास व्हावा ह्याच्यासाठी स्पर्धा असतात. तर एवढी जर गोष्ट ध्यानात ठेवली तर मला असं वाटतं की स्पर्धा ही अटीतटीची होणं हे अतिशय आनंदाचं असतं. आणि त्यातून पहिला दुसरा नंबर किंवा अजिबात नंबर न मिळणं याला जास्त महत्त्व न देता
आपण त्यातनं काय शिकलो, ज्या एवढ्या चांगल्या चांगल्या गुरूंनी तुम्हाला एक परीक्षक म्हणून इथं काम केलं तुमच्यासाठी, ज्या काही महागुरूंनी तुम्हाला येऊन काही आपल्या चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत, तर ह्या टिप्स तुम्हाला एरवी घरात बसून मिळाल्या असत्या का? तर हा जो तुमचा फायदा आहे, हा नजरेआड न करता ही आपली शिक्षणाची एक पायरी आहे असं समजून नेटानं या कलागुणांचा विकास करण्यासाठी कष्ट करायचे, हा त्यातला एक भाग आहे असं मी समजते. मान्यवरांकडनं फक्त टिप्स मिळत नसतात तर बरंच काही शिकायलाही मिळत असतं. त्याचा हा एक छोटासा नमुना होता अगदी. तर श्रुतीताई, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आमची एक प्रथा आहे या मंचाची की लिटल चॅम्प्स जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून प्रत्येक मान्यवराचं स्वागत हे लिटल चॅम्प्स एक बँड बांधून करतात. तर आमची आजची सर्वात छोटी लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायन, तिला मी सांगेन की प्लीज इकडे येऊन मान्यवरांचं स्वागत करावं. मी पण आज बँड बांधायला विसरली. अरे मी पण विसरले. थँक्यू. तर श्रुतीताई, आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. तर आजपासून सुरुवात होतीये आयडिया सारेगामप लिटल चॅम्प्सच्या उपांत्य फेरीला. या उपांत्य फेरीत सोमवारी आणि मंगळवारी 6 लिटल चॅम्प्स आपल्याबरोबर राहतील आणि प्रत्येकी 4 गाणी त्यांना गायची आहेत, म्हणजे 2 सोमवारी आणि 2 मंगळवारी. मंगळवारच्या एपिसोडमध्ये मात्र 2 चॅम्प्सना आपल्याला निरोप द्यावा लागेल. सोमवारी मात्र कोणीच एलिमिनेट होणार नाही. त्यामुळे आजचा दिवस सगळे लिटल चॅम्प्स एकदम सेफ आहेत, पण उद्याचा दिवस थोडासा लक्ष द्यावं लागेल. तर सगळे तयार असतील तर परीक्षकांची अनुमती असेल तर स्पर्धेला सुरुवात करूया. चला मग पहिल्या स्पर्धकाला मी इकडे बोलवते, जिचं अँग्री टू प्रिटी यंग वुमन असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, आर्या आंबेकर. कशी आहेस आर्या? मस्त. तुला मी पहिल्यांदा जेव्हा अँग्री यंग गर्ल म्हणून तुला मी बोलवलं होतं इकडे ना, तेव्हा तू खरंच खूप चिडून आली होतीस. पण त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा तुला प्रिटी यंग गर्ल म्हणते ना, तेव्हा तू खूप गोड हसतेस. त्याच्यामुळे मला वाटतं की तू म्हणालीस जसं की राग कमी झालाय, त्यातलं हेही एक कारण आहे का गं? हो की नाही? हो की नाही? मग आता आपण हॅपी आर्या असं तुझं नाव देऊया. प्रिटी चालेल. अरे प्रिटी चालेल. ओके, मग प्रिटी आर्या. तर आज तू कोणतं गाणं गातेस आणि काही स्पेशालिटी आहे या गाण्याची? मी आज सैनिक हो तुमच्यासाठी हे गाणं गाणार आहे. आणि आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी जेवढे केवढे सैनिक सीमेवर लढत आहेत, तर त्यांना मी माझं हे गाणं अर्पण करते. क्या बात आहे आर्या. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो. राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो. परी आठव येता तुमचा, परी आठव येता तुमचा. आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. आर्या, मला एकच गोष्ट परीक्षकांना विचारायच्या आधी असं वाटतं विचारायची. आपण इतिहासात शाळेत शिकतो की आपला
स्वातंत्र्य लढा कसा झालेला आहे आणि आत्तापर्यंत कसे आक्रमण आपल्या देशावरती बाहेरच्या देशांनी करायचे प्रयत्न केलेले आहेत. तर तुला नेमकं हे गाणं गाताना ते हिस्ट्री वाचलेलं ते परत कुठेतरी दिसत होतं का ग डोळ्यासमोर? हो, दिसत होतं ना? तर वाटलंच तुझ्या आवाजातून, इमोशन्समधून ते. आपण आता परीक्षकांना विचारूया गाणे कसं वाटलं आणि आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. तू तर कायमच छान गातेस, असे तुझे सूर इतका पक्का आहे आणि तू एकदम जसं तुझ्या आर्यासारखी गायलीस तू एकदम. मला असं थोडं वाटलं की थोडीशी इंटेन्सिटी कमी होती. वयानुसार हा शब्द आता मी वापरणार नाही, कारण आता तुम्ही तुमच्या वयापेक्षा काहीच्या काही ग्रेट गाताय. हां, तर मी एवढंच म्हणेन तुला की तू हे गाणं निवडलंस, हे तू गाणं अटेम्प्ट करतेस, ह्यातच खूप काही आलं आणि छान गायलीस. ऑल द बेस्ट आर्या. तुझ्या वयाच्या मनात तू फार छान प्रयत्न केलेला आहेस. मला अतिशय कौतुक असं वाटलं की भारतीय रवती जी सम येते त्या गाण्यातली, ती सम इतकी छान, म्हणजे कुठेतरी खडा टोचल्यासारखी न जाणवता तू अतिशय सहजपणाने ती ग्लाईड ओव्हर करून घेतलीस. त्यावरनं तू सहज पास झालीस आणि तरी त्या तालाचा झोक गेला नाही. प्रत्येक अवघड शब्दातला उच्चार, जसं लेखनामध्ये शुद्ध लेखन महत्त्वाचं आहे ना, तसं गातानाही शुद्ध लेखन लिहिल्यासारखं स्वच्छ ऱ्हस्व दीर्घाची कल्पना ठेवून त्याचा विचार करून उच्चार करून जर गाणं गायलं गेलं तर निश्चितच ते परिणामकारक ठरतं. तुम्हा सगळ्या प्रयत्न करणाऱ्या मुलांचं मी कौतुक करते आणि तुझं हे गाणं मला फार आवडलं. धन्यवाद. काय का आर्या, श्रुतीताई आत्ता जे बोलल्या त्याच्यावरून मला तुझ्या लहानपणची एक गोष्ट आठवते. जेव्हा तुला लिहिता वाचता यायचं नाही, अगदी लहान होतीस, पण गाता मात्र यायचं तेव्हाही. तेव्हा तू कसं गाणं म्हणायचीस सांग? म्हणजे एका छोट्या वहीवर आजी चित्र काढून द्यायची गाण्याची. म्हणजे आता नाच रे मोरा असेल तर मोराचं चित्र, मग ढगांची वारा तर ढगाचं चित्र, असं. मग त्या प्रत्येक चित्रावर बोट ठेवून मग मी गाणं म्हणायचे. म्हणजे तुला लहानपणी ती चित्र समजून तू गाणं म्हणायचीस, तर त्याचा फायदा तुला मोठेपणी काय झाला? फायदा म्हणजे तेव्हा मी चित्रांवरून मग गाणं म्हणायचे. आता गाणं म्हणताना माझ्या डोळ्यासमोर चित्र येतात. क्या बात आहे. परीक्षकांनी पद दिलेलं आहे विचारण्यासाठी आलेलं. बाहेर गेलेल्या स्पर्धकांपैकी ज्या 2 स्पर्धकांचं पुनरागमन ह्या स्पर्धेत झालेलं आहे सर्वात जास्ती मार्क मिळाल्यामुळे, त्यातली एक स्पर्धक आता आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया, ऐश्वर्या सहस्रबुद्धे. हॅलो ऐश्वर्या. तुला इकडे परत बघून मला इतकं बरं वाटतंय आणि तुला किती बरं वाटतंय हे तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय. मला सांग, तुला जेव्हा असं कळलं की आता आपल्याला परत यायचं आहे ह्या स्पर्धेत, तेव्हा तुझे फिलिंग्स काय होते? कारण तुझा जो शेवटचा एपिसोड होता मागच्या एपिसोडमध्ये जिथे तुला बाहेर जावं लागलं, तेव्हाचा तुझा चेहरा मला आठवतोय. आणि त्यानंतर नेमके फिलिंग्स काय होते तुझे? मला म्हणजे खूप आनंद झाला की आपल्याला पुन्हा जायचं आहे या स्पर्धेमध्ये. आणि म्हणजे अगदी आपण कसं परीक्षा उत्तीर्ण करून पुन्हा दुसऱ्या याला जातो तसं वाटलं अगदी. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलाव तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप आई नाही जगात झाली आबाळ या जीवाची. नाही जगात झाली आबाळ या जीवाची. तुझी उणीव चित्ती आई तरी जाची.
आहे. म्हणजे आज सारेगमपची सुरुवात कशी झाली आहे? दोन्ही गाणी आईला समर्पण. हा, पहिलं मातृभूमीला होतं आणि आता तू प्रेमस्वरूप आई. क्या बात आहे. कुणापासून सुरुवात करूया? वैशालीताई. हो चालेल. ऐश्वर्या, यापेक्षा छान सब्जेक्ट गाण्याचा असूच शकत नाही ग. थँक्यू. क्या बात आहे. आज काय सगळे एकदम वेगळ्याच स्पीचवर आलेले आहेत. आणि हा विषय असा आहे ना की तिथे एक्सप्रेशन्स हे आर्टिफिशियल आणायलाच लागत नाहीत ग. एक्सप्रेशन्स कसे द्यायचे काय हे आई या विषयासाठी सांगायची गरजच नाही आहे. त्यामुळे तुला जे भावलं, जे या गाण्यातनं आवडलं त्याप्रमाणे तू गायलीस असं मला वाटलं. की तुला त्याच्यातली आई जितकी त्या गाण्यातली तुला भावली त्याप्रमाणे त्या इंटेन्सिटीने तू गायलीस. खूप छान ऐश्वर्या. Thank you. व्हेरी गुड. वेलकम बॅक मॅडम, वेलकम बॅक. मला असं वाटतं की तुझा सूर म्हणण्यापेक्षा आपण तुझी स्केल खालची झाली असं वाटतं मला. की काही खालचे सूर लागायला तुला त्रास होत होता किंवा प्रयत्न करायला लागत होते. मला असं वाटतं एखाद नोट जर का वरती घेतलं असतंच गाणं तर जास्त फोर्सफुल पण झालं असतं आणि तुझी रेंज पण तेवढी आहे असं मला वाटतं. हे गाणं सुरू होतं त्या पहिल्या ठेक्याच्या बोलापासून गाण्याचा पहिला शब्द उच्चारला जातो आणि तो जोड शब्द आहे, ते जोडाक्षर आहे. प्रेम स्वरूप आई. हे प्रेम स्वरूप असं न होता, कठीण उच्चार न होता, ब्लो न होता, तो प्रेम स्वरूप आई असा यायला पाहिजे. आपण आईला जितक्या प्रेमाने हाक मारतो ना तसंच ते प्रेमानं हाक मारले. त्या प्रेमामध्ये प्रेम, त्या उच्चारामध्येच प्रेम दिसलं पाहिजे. तुम्हाला मागच्या फेरीत सांगितलं होतं ना की आता मार्क देताना आम्ही थोडासा, मग आता आणखीन पुढची फेरी सुरू झाली आहे, हो की नाही? म्हणून दोन्ही परीक्षकांनी तुला मत दिलाय. पुढच्या गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा. ही जी त्यात तो आणि मोगरा मधला जो पॉज आहे ती जागा समजायला वार व्हावी लागतात. सारेगमप. ऐक्या सारेगमप.